नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे प्रेमात अंत नाही. अनुबंधातून फुलते अन मायेतून रुजते, आपुलकीने रुजते अन जिव्हाळ्याने हसते. श्रावणाच्या सरीसारखं बहरते, आयुष्याची बाग फुलवते, सतत हसते आणि या हृदयात बसते. ते म्हणजे प्रेम. प्रेम जगातील सर्वात जिवंत, नितांत सुंदर गोष्ट. नात्यांच्या पडद्याआडून मानवी मनाला सतत सर्जनाची, सुख स्वप्नांची, वास्तव्याची, इंद्रधनुची नगरी म्हणजे प्रेम. जगताना वाटेत साथ घालत असते ती मानवतेच्या नातेच्या, कधी स्नेहाच्या बंधनातून. या नितांत सुंदर गोष्टीला मिळवण्यासाठी, मिळाल्यावर टिकवण्यासाठी, जीवापाड जपून ठेवण्यासाठी व्यक्तीपेक्षा आटापिटा हा सुरू असतो. कधी कधी कळसूत्रीप्रमाणे तिच्या तालावर नकळत नर्तनही सुरू असतं. आपलं कधी तर यातून बाहेर पडणंही अवघड होऊन जातं. अशा आपल्याला सतत गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीची म्हणूनच तर दुसरी बाजू असते. वेदनाशिवाय प्रेमाची पूर्तता नसावी. वेदनाच असते प्रेमाचे प्रतीक. जीवाला जीव देणं, त्याग यातच समर्पित झालेले असते. कुठेतरी प्रेमाची वाट, मग त्या वाटेवर गेलेल्या ओढ, आत्मीयता, उत्कटता, आतुरता, हळवेपणा, हुरहुर या अवस्थांचे खडतर टप्पे पार करावेच लागतात. प्रेम टिकवण्यासाठी अंतःकरण ही विशाल असावं लागतं. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नितांत सुंदर निरामय गोष्टीला मिळवण्यासाठी असावं लागतं हृदय. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात प्रकाश दाखवणाऱ्या वाटेत असं कोणीतरी ज्यांच्यासाठी उभं असतं. त्यांचं जगणं प्रकाशमय, सुगंधी व्हावं म्हणून कोणी दडपत असतं. अशा भाग्यवंतांना काय हवं असावं यापेक्षा त्यांनी अशा वेळी एवढेच करावे: ओजळीत आलेल्या उत्कट क्षणाचे मोती करावे आणि ते जपून ठेवावे हृदयाच्या कप्प्यात. प्रेम म्हणजे नेमकं असतं तरी काय? प्रेम म्हणजे आशा हृदयातल्या हृदयाला कळणारी भाषा. प्रेम म्हणजे स्वप्न पापण्यांच्या झुलणाऱ्या जीवलगाला जपणं. प्रेम त्यातील धुंदी, बैचणी, अडथळे, इतरांचा विरोध, जीवाला जीव देण्याची तयारी, या सर्व अवस्था पार करून विजय होत ते प्रेम. प्रेमिकामध्ये एवढा बळ येतो कुठून? संकटावर मात करण्याचं, जगाशी लढण्याचं, जात-पात, धर्म, भाषा यांच्या बळकट भीती पार करून आपल्या प्रेमीय अस्तित्वाचं निशाण रोवण्याचं प्रचंड बळ देतं तेच प्रेमच. प्रेमात अहंकाराला धारा नसतोच. अहमपणाचा भाव राहिला तर अपयशच पदरी येणार. म्हणून समर्पण, त्याग हीच प्रेमाची कसोटी. माझ्यातला मी पण समर्पित करणे म्हणजे प्रेम. सोडून आले माझे मी पण तुझ्या दिशेने कलताना, दुःख देखणे होऊन गेले काट्याहून फुलताना. अशी समरसता, एकरूपता तेव्हाच लाभते जेव्हा अहंकाराची पिसे गळून पडतात. प्रेम कोणत्याच मोजमापाने तोलता येत नाही, शब्दात बांधता येत नाही, ते धरता येत नाही चिमटीत किंवा पकडता येत नाही ओझळीत. प्रेम चंचल पात्यासारखं स्वच्छ, निर्मळ झऱ्यासारखं आभाळ, मेघांची वाट पाहत नाचणाऱ्या मोरांसारखं. बरोबर ना? शेवटी एवढेच,
जगणे पुरले इतके मरण्यात खंत नाही, पावलो असे भरून या प्रेमास अंत नाही. मागे कोणी नाही याची आता कशास चिंता, विस्तारलो असे की काही उणीव नाही. असं दुःखच फुल करत ते प्रेम खरंच प्रेमात अंत नाही. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.